सर्वात महत्त्वाची ही गुड न्यूज आहे ती आपल्या शिक्षण सेवकांसाठी. शिक्षण सेवकांना किती रजा असाव्यात हे तुम्हाला माहीतच आहे, परंतु त्यांच्या रजा ज्या इयरली भेटतात त्या तर त्यांना भेटणारच आहेत. त्याचबरोबर त्यांना या एक्स्ट्रा जवळपास 1 महिन्याच्या रजा त्यांच्या सर्व्हिसमध्ये ॲड होत आहेत. आणि मित्रांनो, त्यासाठी मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने आमच्या MJCTU युनियनच्या माध्यमातून जवळपास गेली 6 महिने याचा पाठपुरावा करत आहे आणि आता तो GR सुद्धा निघत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना नमस्कार आणि चॅनल नवीन असाल तर डू सबस्क्राईब. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप आपल्या समूहाशी, शिक्षक समूहाशी तुम्ही जॉईन व्हायचं आहे, लिंक दिलेली आहे. फटाफट जॉईन व्हा, कारण शिक्षकांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण एकमेकांशी संपर्क साधत आहोत आणि शिक्षकांच्या समस्या ह्या अविरत चालणार आहेत. त्यामध्ये महत्त्वाची समस्या म्हणजे शिक्षण सेवक. अक्षरशः महाराष्ट्रात फक्त शिक्षण सेवक ही खूप जाचक अट 2000 सालापासून सर्वांना सहन करावी लागते. एवढं सगळं शिकूनही परीक्षावर परीक्षा देऊनही आज यांना शिक्षण सेवक म्हणून तुटपुंजा पगारावर काम करावं लागतं. मित्रांनो, त्यासाठी पाठपुरावा चालूच आहे, परंतु तो एक धोरणात्मक निर्णय आहे, त्याला यश यायला वेळ लागणार आहे. त्याचबरोबर यांच्या ज्या रजा आहेत त्या वार्षिक रजा आणि ज्या इयरली रजा आहेत त्याच्याबरोबर ज्या CL असतात त्याच्या संदर्भात जो पाठपुरावा चालू आहे मित्रांनो, त्याच्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणं महत्त्वाचं वाटतं. प्रथमतः शिक्षण सेवकांना दर वर्षाला एक 12 रजा भेटतात आणि म्हणजे त्या रजा त्यांच्या वर्ष अखेरपर्यंत कंप्लीट होतात. म्हणजे जून पासून ते मार्च एप्रिल पर्यंत मे महिन्याची सुट्टी असते. ओके, येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय CBSE पॅटर्न येणार आहे. त्याच्यानुसार जे इयरली असेल, अकॅडमिक इयर असतात त्याच्याप्रमाणे या त्यांच्या रजा असतात. त्यांना या रजा घ्याव्याच लागतात. म्हणजे त्यांनी जर एखादा शिक्षक नोव्हेंबरमध्ये जॉईन झाला तर त्याला प्रत्येक महिन्यावर रजा, अशा त्यांच्या महिन्याच्या काउंट करून जो एप्रिलपर्यंत जेवढे महिने होतील तेवढ्या दर महिन्याला एक रजा अशी भेटते. हे शिक्षण सेवक स्वतः या रजांव्यतिरिक्त अधिकही रजा घेऊ शकतात, परंतु त्यासाठी त्यांना विदाऊट पे रजा टाकावी लागते. बरं, या रजा जर शिक्षण सेवकांनी 2 एकत्र मिळून घेतल्या तर काय? येस मित्रांनो, तशा तुम्ही घेऊ शकतात जर तुमच्या पेंडिंग रजा असल्या तर. परंतु या रजा तुम्हाला एप्रिलच्या अखेरपर्यंत संपवायच्या असतात. इतकंच याच्यामध्ये ॲडिशन आहे. त्याचबरोबर अजून शिक्षण सेवकांना जवळपास 1 महिन्याभराच्या रजा. आता मला तुम्ही सांगा किती रजा असतात? 1 महिन्यामध्ये जवळपास आपल्याला 30 दिवस असतात. 30, 31, काही फेब्रुवारी सारख्या महिन्यामध्ये 28. परंतु आपण जी मागणी करतोय, इतके दिवस झाला पाठपुरावा करतोय, ती म्हणजे शिक्षण सेवकांच्या 30 CL त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावरती त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात याव्यात. आणि ह्या ज्या EL आहेत, सॉरी मी CL बोलले परंतु मला EL बोलायचं, इयरली रजा आहेत त्या तुम्ही रिटायरमेंट होईपर्यंत कधीही घेऊ शकता. आणि जर तुम्ही या रजा घेतल्या नाहीत तर तुम्हाला या रजा इन कॅश सुद्धा केल्या जातात जेव्हा एखादा शिक्षक रिटायर होतो. मित्रांनो, 2000 पासून जशी ही योजना सुरू झालेली आहे तशी मात्र ज्या शिक्षकांना ज्या EL भेटायच्या, इयरली लीव्ह, त्या मात्र शिक्षण सेवकांना भेटत नाहीयेत. म्हणून 3 वर्षाच्या एकत्रित अशा जवळपास 30 रजा देण्यात याव्यात. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. याचा GR निघणारच होता, परंतु सध्या डायरेक्टर्स आहेत, एज्युकेशन डायरेक्टर विभागावाईज असतात, त्यांच्या काही म्हणजे ते सध्या अनुपस्थित आहेत. त्याच्यामुळे तो GR निघण्यास सध्या वेळ लागत आहे आणि तो GR 100% निघणार आहे, कारण त्याच्यावरती जवळपास आजपर्यंत 6 मीटिंग झालेल्या आहेत. आणि मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने या युनियनशी जवळपास गेल्या 8 वर्षापासून जोडलेली आहे. दर गुरुवारी दादर येथे आमची मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये
जे पदाधिकारी आहेत ते खूप अतिशय महत्त्वाचं काम करत आहेत. त्याच्यामध्ये हा महत्त्वपूर्ण विषय सातत्याने मांडला जातोय आणि हे अगदी म्हणजे नाही का एकदम शेवटच्या फक्त जी-आर निघणंच एवढं बाकी आहे आणि तो निघणारच हा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छिते. कारण त्याचं सर्व काम अगदी ड्राफ्ट वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि या माध्यमातून जरी तुम्ही शिक्षण सेवक उद्या येणाऱ्या काळामध्ये 1 वर्षाचं झालं किंवा उद्या 3 वर्षाचं जरी राहिलं, तरी सुद्धा जेव्हा तुमचा शिक्षण सेवक हा कालावधी पूर्ण होणार आहे, तेव्हा तुम्हाला या रजा तुमच्या सर्व्हिस बुकमध्ये ॲड होणार आहेत. आणि हे फक्त तुम्हा शिक्षण सेवकांसाठी नाहीये, तर 2000 पासून ज्यांनी शिक्षण सेवक म्हणून काम केलेलं आहे, ते आजपर्यंत जवळपास 24 वर्ष उलटत आहेत. ही योजना सुरू होऊन तेवढ्या सर्व शिक्षकांना हा लाभ होणार आहे. 30 दिवसाचा पगार असेल किंवा इन कॅश, मी जे तुम्हाला प्रथमतः व्हिडिओच्या प्रथमतः सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 30 दिवसाच्या रजा तुम्ही घेऊ शकणार आहात. इयरली लीव्ह ते तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहेत आणि खूप महत्त्वाची उपलब्धी असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण शिक्षकांच्या प्रश्नासाठी एकमेकांपर्यंत जुळत राहूया. जे शिक्षण सेवक ज्यांचं कंप्लीट आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण आता जे हे जी-आर निघत आहे तो मुंबई विभागासाठी आम्ही काढून घेत आहे आणि इथून पुढे त्याच जी-आरचा संदर्भ घेऊन प्रत्येक विभागावाईज हा जी-आर काढण्यासाठी मात्र आपण प्रयत्नशील आहोत. आणि एकदा एका विभागाला लागू झालं की शालेय शिक्षण विभागाला, सर्वच विभागाला करावं लागतं. कारण मुंबई विभागामध्ये निर्णय घेतले जातात ते सर्वकडे कंपल्सरी असतात. कारण तिथूनच मंत्रालयाला जे फीडिंग दिलं जातं किंवा ब्रीफिंग केलं जातं ते फार महत्त्वाचं आहे आणि नंतर ते सर्वांसाठीच लागू होणार आहे. परंतु जर तुम्ही शिक्षण सेवक म्हणून काम करत असाल किंवा तुमच्या म्हणजे जे काही बांधव आहेत तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यांचं शिक्षण सेवक कंप्लीट झालेलं आहे, मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. कारण आज त्यांच्यापर्यंत त्यांच्या विभागात जर हा जी-आर काढण्यासाठी जर एज्युकेशन डायरेक्टर आहेत ते जर काचकूच करत असतील तरी सुद्धा आपण प्रयत्नशील असणार आहोत. सो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आय डी दिला आहे balusha.sb@gmail.com. त्याच्यावरती तुम्ही शिक्षण सेवा कंप्लीट केलेलं असेल तुमचं आणि तुमची शाळा किंवा तुमचा कमीत कमी जिल्हा जरी पाठवला तरी सुद्धा आम्ही तिथं सुद्धा पाठपुरावा आमच्या संघटनेच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, शिक्षकाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी असंच भेटत राहूया. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.